आहे माझ्याकडे, हा घे. चलो 1 2 3. ये दादू हे बघ छापा. येस, आपण आज जातो आईस्क्रीम खायला. यू गाइज रिअली कॅरी ऑन. मला उद्या खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम जर का मी पूर्ण केलं नाही तर तुमचे इंद्रा सर मला फायर करतील. सो यू गाइज कॅरी ऑन. गुड नाईट. ठीक आहे. ओके ब्रो दादू, तुम्हा दोघांकडून मला तर कोणते एक्सक्यूज नको येता. ठीक आहे, जाऊयात आपण. असंही माझं एक छोटंसं काम आहे. 1 सेकंड. काम? अरे आपण तिकडे आईस्क्रीम खायला जातोय, तिथेही काम? हा हा ठीक आहे, तू चल ना, आपण सांगतो. ठीक आहे, मी चेंज करून येते, तोपर्यंत तुम्ही गाडी काढा. ओके चल. ठीक आहे ओके चल. चल ग मावशी, येतो मी. राणी येतो ग. राणे हसमुखपूरला जाणारी गाडी आलेली आहे, प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. चला चला, कुणा कुणाला बसायचं त्यांनी चढून घ्या. चला. अरे पण बबल्या, हे हसमुखपूर हाय तरी काय? एक गोटे जरा तुला माहित नाही का? अरे लय सुंदर गाव आहे. तिकडे का नाही हसणारी आणि दुसऱ्यांना हसवणारी राणी तर आहे. लय हसवती, लय म्हणजे लय. ए रतन दादा, तू पोटदुखीची गोळी घेतली का? नाही कर. अरे राणी ताईनं आपल्याला हसवलं, आपलं पोट दुखणार ना, मग तेव्हा गोळी पाहिजे ना. व्हायला का? पण असू दे, वाटत घेऊ की आपण. बर बर. चला चला, शेवटची सीट आहे. चला पटकन. कोण कोण येणार आहे? चला चला चला. ए मी येतो बाबा. चला, मला पण लय हसायचंय बाबा. चला. राणी ताई, का ग तू हसवले आम्ही हसतो ना ग, मग आम्ही हसवले तू का नाही हसत? अरे बबल्या, संकट आल्यावर तूच म्हणतीस ना बत्तीशी दाखवायची, मग दाखव ना बत्तीशी. दादू, तू इकडे का घेऊन आलायस? ऍक्च्युली माझं एक छोटंसं काम आहे. अजित, हा, ती राणी आहे ना, हा, तिच्या घरी जा आणि तिचे बाबा बरे आहेत का जरा चौकशी कर ना. का? म्हणजे काय झालंय का? नाही नाही, काही झालेलं नाहीये, जस्ट नॉर्मल चौकशी करून बघ ना जरा. दादू, काही सिरियस आहे का? हे बघ, तसं असेल ना आपण तिघे जाऊया. चल. नाही नाही, सगळ्यांनी जायची काही गरज नाहीये. जस्ट अजित तू जा ना, तू विचारून ना. मी पण जाते मग. चल. सॉरी सर. अरे आजी दादा, अश्विनी, अहो एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय? या या बसा. गोट्यात पाणी आण रे. नाही नाही, पाणी वगैरे काही नको. बुवांची तब्येत कशी आहे आता? बुवा, बुवांची तब्येत आता ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही. ठीक आहे, आम्ही निघतो मग. हेच विचारायला आलो होतो. अहो तुम्ही आताच आलात, लगेच चाललात, बसा थोड्या वेळ. नाही असू दे राणी, काही लागलं तर सांगा. निघतो आम्ही. बाय. यांना कसं कळलं असेल बुवांबद्दल? अरे काय चाललंय? अहो ते घरी जरा भांडणं झाली, ती बुवा दारू प्यायला. सर फक्त इंद्रजित सरांनी बघितलं होतं.
तर त्यांनी पाठवलं असेल का बुवांची चौकशी करायला? ए राणी ताईनं पत्तीशी दाखवली. अजित काय झालं, कसं आहेत ते आता? विचार ना. ठीक आहेत बुवा आता. चलो लेट्स गो. हो. सर माझी सगळी फुलं पाडली. तुझा प्रॉब्लेम काय आहे का? तुला रस्त्यावरून चालताना माणसं दिसत नाहीत का? अहो सर, मी काय मुद्दाम केलं का? अगं मग समोर बघून चालायचं ना. अहो मी समोर बघूनच चालत होते. हे असं रस्त्याच्या मध्ये बुटाची लेस लावायला थांबतात का? तुमच्यामुळे माझी सगळी एवढी फुलं पडली खाली. अहो मी देवासाठी उभेचून आणली होती. आता एवढी सगळी फुलं मी कुठून आणू परत? परत जायची काय गरज आहे? खाली पडली ती उचल ना. हाय का आता? हा तुम्ही देवपूजा केली नाही का कधी? देवाला ही अशी खाली पडलेली फुलं चालत नाहीत. मी का वाद घालतोय तुझ्याशी? अहो सर, ते काल रात्री अजितदादा आले होते. बरं वाटलं. त्यांनी सांगितलं का तुम्हाला की बुवांची तब्येत बरी आहे आता? तुम्हीच पाठवलं होतं ना त्यांना? अरे बरोबर बोलतो गोट्या. कडू कारलंच आहे. माझी मुलं. इथे माझे हाल चाललेत आणि महाराणीसारखे झोपलीये. उर्मिला, अगं उठायचं नाही का तुला? किती वाजलेत? उठ ना. काय रे, सकाळ सकाळी कटकट तुझी सुरू झालीये. इतका वेळ झोपतं का कोणी? मला नाही कुठे कामाला जायचं. तुला कामाला जायचं फॅक्टरीमध्ये. तू जा, मला झोपू देत. बरोबर नाही, बरोबर बोलतेस. तो इंद्रा मला तिथे कामगारांसारखा राब राब राबवतोय. 10 माणसांची कामं तिथे माझ्या एकट्याकडून करून घेतोय. तुला काय? तू झोप महाराणीसारखी. हो, मी आहे महाराणी आणि ह्या घरातला महाराज.